संतुष्टू तसोच या गावचो गजानन गणपती राया किंवा आज शिल्पा यतीन कोट हिने आज जिल्हा तालुका स्तरीय राज्यस्तरीयपर्यंत आज नारळ लढवण्याची स्पर्धा नेलेली आहे। उद्या त्याचा उत्सव आहे। आमदार नाईक वैभवजी नाईक साहेब जर असतीलच त्यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिल्पा खोत यतीन खोत व त्यांचे सर्व मित्रमंडळ आणि स्वराज्य महिला ढोल पथक यांच्या वतीने हा उद्या कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडावा यासाठी आम्ही मागणं करत आहोत। यशस्वी करून दे। आज त्या वस्तूंचं अनावरण करायचं आहे आणि ते तुझ्या हद्दीत त्या ट्रॉफीचं अनावरण करत आहे ते व्यवस्थित पार पडू दे अशी तुझ्याकडे मागणी करतो ती मान्य कर आणि सगळ्या बाळ गोपाळांना तू सुखी राहा ही तुझ्याकडे मागणी तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे मालवणच्या भर चौकात वादन होतंय, औक्षण होतंय, परत आपले आर्मीचे जवान मिलिटरीचे तसेच एनसीसी कॅडेटची एसकेपी कॉलेजच्या मुली सर आणि शहरातल्या बऱ्याचशा प्रतिष्ठित माणसं जी लायन्स क्लब असतील, मातृत्व आधार फाउंडेशन असतील, सेवते संस्था असेल, स्वराज्य संस्था असतील, कोकण वाईल्ड रेस्क्यूची टीम आहे, इथे बऱ्याचशा संस्थांनी तसंच इतर राजकीय अराजकीय सगळ्या लोकांनी उपस्थिती दाखवलेली आहे। मालवण शहरातली इथे सगळी माणसं दिसत आहेत, व्यावसायिक दिसत आहेत, गाडीने जाता येता माणसं थांबतायत, हॉस्पिटलचे बरेचसे परिचारिका शिष्टमंडळ इथे येऊन थांबले आहेत। कारणही त्याला तसंच आहे।
ते आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, 78 वर्ष पूर्ण झाली आणि देश स्वातंत्र्याच्या वाटचालीकडे पुढे विकसित होत चाललेला आहे. आणि आजच्या स्वराज्य संघटना, जी आमची स्वराज्य ढोलताशा पथक असेल, स्वराज्य संघटना असतील, यांच्या वतीने देशभक्तांचा सन्मान असा आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आज होता. 15 ऑगस्टला बरेचसे कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला तो व्यवस्थित जगासमोर का आणायचा आहे, मीडियासमोर का आणायचा आहे, कारण त्याला एक कारण आहे. त्याला प्रत्येक वेळी स्वतःची ॲड करणं किंवा स्वतःला मोठं करणं असं नसतं. आपल्या इथे आपले मिलिटरी, आपले जवान जे देशाची रक्षा करतात, ते इथे आम्ही त्यांना खास पाहुणे म्हणून बोलवलं. आमचं अनुकरण म्हणजे या मालवणवासियांचं अनुकरण सगळ्या भारतभर व्हायला हवं. कारण जगाचं रक्षण, आपल्या भारताचं रक्षण करणारे बॉर्डरचे आपले आर्मी जवान असतील, BSF, SRPF, सगळे म्हणजे जे जवान आहेत ते स्वतःच्या मनाने या क्षेत्रात गेलेले असतात. तन मन धन तिथे वाहिलेलं असतं. एकतर आपला तिरंगा झेंडा फडकवा किंवा तिरंग्यात लपेटून आणावं, हे दोनच उद्देश. बघा मी काय म्हणते, लक्षात घ्या. एकतर तिरंगा फडकवायला, नाहीतर तिरंग्यात लपेटून, आणि माझ्या अंगावर काटा येतोय, लपेटून आणण्यासाठी असं त्यांचं ध्येय आहे. आणि या आमच्या भारताचे आमचे स्वातंत्र्य सैनिक हे आमचे पाठीराखे, आमचे बंधू, आमचं रक्षण करतात. ऊन वारा पाऊस सगळं सहन करून इथे देशाचं रक्षण करतात. त्यांचा आम्ही सन्मान ठेवलेला होता. त्याचबरोबर रक्षाबंधन उद्या आहे. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला राखी बांधायला सगळे समस्त मालवणवासी अगदी आवडीने, जसं कळलं तसं आवडीने सगळे आले. याबद्दल मी सगळ्या संस्थांचे, मालवणवासियांचे आभार मानते. आणि आजच्या आपलं उद्या नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे, त्याचंही औचित्य साधून आम्ही सेलिब्रिटी म्हटलं का कोण बोलूया, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे सेलिब्रिटी आमचे जवान, आमचे बंधू. आम्ही अशी मानसिकता घेऊन आम्ही आमचा एक महिला वर्गाचा जो कार्यक्रम आहे, आमदार साहेबांचं सहकार्य लाभलेलं आहे, वैभवजी नाईक साहेबांचं, तर त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही जे ट्रॉफीचं अनावरण होतं ते त्यांच्या हस्ते केलं. तर या कार्यक्रमाला या सगळ्या जवानांनी, या सिव्हिल ड्रेसमध्ये दिसत आहेत तेही आपले जवान आहेत. मला वाटतं 58 महाराष्ट्रीयन बटालियन हे ओरसवरून खास जवान आलेले आहेत आपले. तसे तिथे बसले आहेत आपले नेगी साहेब आणि कांबळे सर. उत्तराखंड मधून आहेत नेगी सर. उत्तराखंड आणि धाराशिव. गुजरात. महाराष्ट्र सर. कोल्हापूर. जय महाराष्ट्र. सर महाराष्ट्र से. सर आपका उड़ीसा. सर आपका आगे. जिथे आपला जवान भरती होतो आणि देशाचं रक्षण करतो, ते आपले हे जवान, तिथे कुठलाही जात पात धर्म बघितला जात नाही, राजकारण बघितलं जात नाही. तिथे फक्त देशाची सेवा ही मानसिकता ठेवून आपले जवान आपलं रक्षण करतात. आम्हाला येणारा प्रत्येक दिवस सुखाचा घास मिळावा म्हणून प्रत्येक क्षण ते स्वतःचा तिथे फॅमिलीपासून टोटल लांब. सण नाही, त्यांना फॅमिली नाही. मला वाटतं मी त्या दिवशी एक इंटरव्ह्यू ऐकला, आपले इथे कोल्हापूरचे पाटील सर यांच्याच विषयी, नाही आमचे दुसरे सर कुठले होते, त्यांचं नाव सत्येंद्र सिंग. तर त्यांचे वडील ऑफ झाले होते आणि ते तेव्हा चीनच्या बॉर्डरला रक्षण करत होते. तिथे टॉवर वगैरे काही नव्हतं, मोबाईल नव्हतं, काही नव्हतं. टोटल 7 दिवस त्यांना माहीतच नाही आपले वडील ऑफ झाले आणि त्यांचे अंत्यसंस्कार वगैरे आपल्या गावात झाले आहेत हे त्यांना माहीत नाही. 7 दिवसानंतर ते खाली आले नेटवर्कमध्ये, तेव्हा त्यांना कळालं की आपले वडील आता या जगात नाही. बघा, हे झालं एक उदाहरण. असे कित्येक उदाहरणं आहेत की हे आपले जवान टोटल फॅमिलीपासून लांब, सणवार काही नसून ते आमच्या रक्षणासाठी तिथे उभे आहेत. तर हाचा कार्यक्रम प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी आणि असे कार्यक्रम सगळीकडे व्हावेत, आपल्या जवानांचा सन्मान
हे मी समस्त आपल्या मालवणवासियांकडनं एक सदिच्छा बाळगते आणि मी इथे खोत सरांचं खास करून हे करते, स्वागत करते आणि आभार मानते. सगळ्या संस्थांचे आभार मानते. संतोष कॅडेट्स आहेत आपल्या SKPच्या NCCच्या कॅडेट जे देशाचं भविष्य. हर्षदा पवार एक मुलगी आहे जी मी सोशल मीडियाला नॅशनल पातळीवर तिची निवड झालेली आहे. बरेच मुलं खोत सरांनी